हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला थाली कशी बनवायची ती दाखवणार आहे। सर्वात पहिले आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया। 1 वाटी मी चण्याची डाळ घेतलेली, ती स्वच्छ धुवून कुकरला 1 शिटी काढून घ्यायची आहे। हे बघा, मी अगोदरच शिजवून घेतलेली आहे कुकरला। त्यानंतर हे चाळणमध्ये एक गाळून असं घ्यायचं आहे आणि हे पाणी आहे, ह्याची आपण आमटी करायची आहे। हे असं चांगलं सुकायला पाहिजे, पूर्ण पाणी त्यातलं जायला पाहिजे। तर थोडा वेळ ठेवायचं शिजून झाल्यावर। आणि कुकर थंड झाल्यावरच आपण ही डाळ चाळणीमध्ये टाकून असं पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी ही 1 वाटी आपण ही डाळ घेतली चण्याची डाळ, तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि सुंठ आणि जायफळची पावडर आहे। हे जायफळ आणि ही सुंठ ह्याची पावडर आपण बनवून घेतलेली आहे मिक्सरला लावून। पहिली सुंठ आणि जायफळ जरा टेचून घ्यायचं आहे खलबत्त्याखाली आणि मग नंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आणि ही वेलचीची पावडर आहे। हे बघा, ही वेलचीची पावडर आहे। थोडीशी साखर घालून मिक्सरला लावून घ्यायची आहे। गॅसवर मी कढई तापत ठेवले। आता त्याच्यामध्ये ही डाळ टाकायची आहे आणि हा गूळ, गूळ आणि डाळ चांगली मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा गूळ वितळायला हवा आणि हे चांगलं हे गोळा व्हायला पाहिजे असं छान। आता पाणी सुटेल त्याला थोडंसं गूळ वितळून, नंतर एकदम सुकं करून घ्यायचं आहे। हे गूळ असं वितळायला पाहिजे, हे एकदम असं सुकं व्हायला पाहिजे। तोपर्यंत आता आपण पुरणपोळीला पीठ मळायला घेऊया। हे 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे आणि तीच वाटी भरून अर्धा वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी मैदा घेतला तर अर्धा वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हळद पिवळा कलर येण्यासाठी। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ एकदम पण घट्ट नाही करायचं आहे, एकदम मीडियम ठेवायचं आहे। एकदम पण मऊ नाही आणि एकदम पण घट्ट नाही। आपलं पीठ मळून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया। एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। तेल चांगलं मुरायला पाहिजे त्याच्यामध्ये। आपलं पीठ मळून झालं आहे। आता एका भांड्यामध्ये आपण ठेवून ते 2 तास ठेवायचं आहे। 2 तास बंद करून ठेवून द्यायचं आहे। आपलं पुरण होत आलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे वेलची पूड टाकायची आहे आणि 2 चमचे जायफळ आणि सुंठची पावडर टाकायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पुरण रेडी आहे बघा, असा गोळा व्हायला पाहिजे पुरणाचा। ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही घातले, आपण डाळ उकडताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे। आपला पुरण रेडी आहे। आता हे गॅस बंद करून थंड व्हायला द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण हे पुरण यंत्रामधून काढून घ्यायचे आणि पुरण बनवून घ्यायचे। आपलं पुरण थंड होतोय,
तोपर्यंत आपण भात लावून घेऊया। एक ग्लास सुरती कोलम तांदूळ आहे हा, आणि 1 वाटी तुरीची डाळ आहे। ही स्वच्छ धुवून घेते मी आता। तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता एक आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। नेहमी आपण यूज करतो ते तुम्ही तांदूळ यूज करायचे भात करण्यासाठी। मीठ टाकायचं आहे। आता हळद टाकायची आहे। हळद आणि हिंग, आपण साधं वरण करतोय त्यामुळे एकदम सिंपल करायचं आहे। हळद, मीठ आणि हिंग टाकायचं आहे। आता मी कुकरला लावून 3 शिट्या काढून घेते। आता आपण पुरण करून घेऊया। ही पुरण करायची जाळी आहे। आता ह्याच्यामध्ये ही थंड झालेली डाळ टाकायची आहे। थोडी थोडी करून टाकून असं हाताने असं हे करायचं आहे। खालून असा पुरण पडतो, हा बघा, खालून असा चांगला पुरण पडणार। हा बघा आपला पुरण रेडी आहे। आता असा काढून घ्यायचा। आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर साईडला काढून तिथे वांगी बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी करायला ठेवते। कढई गरम करायला ठेवायची आहे। तर 1 चमचा तेल घालायचं आहे। आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे पहिली। चांगली परतून घ्यायची आहे आणि लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। थोडा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे त्याच्यामध्ये। एक मोठा कांदा आपण घेतलेला, या भाजीत आता एक मोठा कांदा घेतलेला आणि एक मोठा टोमॅटो। आता हे बंद करून ठेवायचं आहे। आता आपण उघडून बघूया, आपला कांदा शिजलेला आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ बंद करून ठेवायचं। ढवळून बघूया। आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे, अर्धा चमचा। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, तो तिखट नसतो बघा, आणि साधा तिखट आपला 1 आणि अर्धा चमचा, कारण जरा तिखट व्हायला पाहिजे भाजी। थोडा वेळ बंद करून ठेवूया। आता ओपन करून बघूया। आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा 1 चमचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्याच्यामध्ये वांगी, बटाटा आणि शेवग्याची शेंगा टाकायची आहे। ह्याच्यामध्ये आपण 4 वांगी, 2 बटाटे आणि 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कापून। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हिरवे मटार टाकायचे आहेत। आपण सगळं मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे।
आणि आता 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. 1 आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, कारण बटाटा, वांगी आणि शेंगा शिजायला हव्यात. आणि आता बंद करून शिजायला ठेवून द्यायचं आहे. एक साईडला आपली भाजी होते तोपर्यंत आपण पुरणपोळ्या करून घेऊया. हे आपलं पीठ चांगलं असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा, हा बघा, आणि असं वाटी करून घ्यायची आहे. आणि पुरणाचाही एवढा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि असं भरायचं आहे त्याच्यामध्ये. वरती आलेलं पीठ असं काढून ठेवायचं आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मैद्याच्या पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे. मैद्याच्या पीठमध्ये असं बुडून घ्यायचं आहे. फुलपाटाला थोडं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपली पोळी करून घ्यायची आहे. आपली पोळी लाटून झालेली आहे. हे बघा, हे असं पुरण दिसायला पाहिजे तोपर्यंत अशी पोळी लाटायची आहे. आता आपण भाजून घेऊया पोळी. आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम ठेवायचं आहे गॅस. आता आपली पोळी टाकून घेऊया. हे बघा, आपली पोळी छान फुगलेली आहे आणि पोळी दोनदाच पलटायची आहे. आता मी एकदा हे करते. हे बघा, अशी छान आपली पोळी फुगलेली आहे. आता दुसऱ्या साईडला करूया. आता याला एका साईडला अशी छान तूप लावून घ्यायचं आहे. दोनदाच आपण हे पलटायची आहे पोळी. सारखं सारखं केलं तर मग ती मोडून त्याच्यातलं पुरण बाहेर येतं. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. अशी फोल्ड करायची आहे आणि अशी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या भाजून घेते. त्याला तूप लावून घ्यायचं आहे. आपल्या पुरणपोळ्या रेडी आहे. आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आता आपण सॅलेड करून घेऊया. मी काकडी आणि गाजर बारीक कापून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता दही टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. आता
कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं हे सॅलड रेडी आहे. मगाशी आपण कुकर लावलेला तो आपण आता ओपन करून बघूया. हे बघा, भात छान झालेला आहे आणि डाळही आपली छान झालेली आहे. डाळ आता एका चमच्याने चांगली फेटून घ्यायची आहे. आता आपण हे गॅसवर ठेवूया गरम करायला. आता ह्याच्यामध्ये वरून थोडं तूप टाकायचं आहे. आपलं वरण रेडी झालेलं आहे. सिंपल वरण रेडी झालं आहे. ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया थोडी. एका साईडला आपली भाजी होते, बघूया. आपली भाजी रेडी आहे. हे बघा, बटाटा शिजलाय. छान शिजलेली आहे भाजी. त्याच्यामध्ये आता खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवूया. आपली एकीकडे वरण झालेलं आहे आपलं. आता गॅस बंद करून घेऊया. आपली भाजी रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बंद करून ठेवून देऊ. आता आपण कोकम कढी करणार आहे. त्यासाठी 2 लसूण, 2 मिरच्या बारीक, आलं, थोडंसं जिरं आणि खोबरं, एक वळ खोबरं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया. खोबरं, मिरच्या, आलं आणि जिरं. थोडं मीठ टाकायचं आहे. वाटतानाच टाकायचं आहे थोडंसं मीठ. आणि पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास. आता मी हे मिक्सरला लावून घेते. हे बघा, हे वाटून घेतलेलं आहे. आता हे एका चाळणीवर किंवा एका स्वच्छ कपड्यावर गाळून घ्यायचं आहे. हे बघा, आपण हे असं गाळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्यात पाणी टाकू शकता, पण एवढं असं छान अशी कन्सिस्टन्सी राहायला हवी त्याची. आता त्याच्यामध्ये 4-5 कोकम टाकायचे. कलर एकदम गुलाबी येईल आता ह्याचा. गुलाबी कलर येण्यासाठी आणि आंबट छान लागते ही कोकम कढी. आता हे एका साईडला मी ठेवून देते आणि आता आपण खताची आमटी करूया. आता आपण खताची आमटी करतो. त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे. पातेलं आधीच गरम करायला ठेवलेलं मी. हिंग घालायचा, मोहरी घालायची, जिरं थोडंसं, अर्धा चमचा, आणि लसूण खलबत्त्यावर ठेचून टाकायचं आहे. तर तेलावरच हळद, तिखट झाकून असं परतून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यात डाळीचं पाणी टाकायचं. आपण जी डाळ शिजवलेली चण्याची त्याचं ते पाणी उरलेलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं.
आता याच्यामध्ये 2 कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण डाळ उकळताना मीठ टाकलेलंच होतं, त्याच्यामुळे मीठ बघून टाकायचं आहे. व्यवस्थित ढवळून आता बंद करून ठेवायचं आहे. चांगली उकळी यायला पाहिजे तुला. आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण कोकम कढी ओपन करून बघूया. हे बघा, त्यानं असं कोकमचा असा रंग आलेला आहे. मला आणखी गुलाबी हवं असेल, चांगली अशी पिळून काढायची कोकम त्याच्यामध्ये. हा बघा कसा रंग गुलाबी. आता ही सगळी कोकम काढायची आहे. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आपली कोकम कढी रेडी आहे. आता आपण ओपन करून बघूया आमटी. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करून घेऊया. आता मी थाली आपली ही थाली रेडी आहे. मीठ, लिंबू, लोणचं, पापड, पुरणपोळी, भाताची आमटी, शेवग्याच्या शेंगा, वांगी, बटाटा घालून भाजी केली पातळ, सॅलड, कोकम कढी, भात आणि वरण आणि हे पाणी. आपली ही थाली रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही थाली? तुम्ही सणाला ही नक्की करून बघा. होळी, गुढीपाडवा अशा सणाला तुम्ही ही थाली करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.